हरिः ओम. आता यापुढील सार्थ श्री एकनाथी भागवताचे वाचन आपण जे करणार आहोत, त्यामध्ये थोडासा बदल आपल्याला करावा लागणार आहे आणि तो म्हणजे बादरायण व्यासांचे पुत्र शुक यांनी राजा परीक्षितीला जे भागवताचे ज्ञान दिले, ते संस्कृतमध्ये आहे. ते प्रस्तुत ग्रंथामध्ये दिलेले आहे. आपण जसेच्या तसे त्याचे वाचन करणार आहोत आणि त्यानंतर त्याचे सविस्तर वर्णन जे एकनाथ महाराजांनी केलेले आहे प्राकृत भाषेमध्ये, त्याचेही वाचन आपण करणार आहोत. हे सर्व अर्थासहित असेल. हरिः ओम. कृत्वा दैत्यवधं कृष्ण स रामो यदुभिर्वृता भुवो अवतारयत् भारं जविष्ठं जनयन् कलिम्. अर्थात बादरायण व्यासांचा पुत्र शुक म्हणाला, बलरामासह श्रीकृष्णाने दैत्यांचा वध केला. त्यासाठी त्याने यादवांचे मोठे सैन्य उभे केले होते. फार मोठा कलह उत्पन्न करून त्याने भूमीचा भार उतरवला. पुढे शुक म्हणतात, ये कोपिता सुबहू पांडुसुता सपत्नेर्दु दुद्ध हेलनकच ग्रहणादिभिस्तान कृत्वा निमित्त मितरेतरत समेतान हत्वा नृपान्निरहरत क्षितिभारमीश. अर्थात शत्रूंकडून खोटे द्यूत, अवहेलना, द्रौपदीचे केस ओढणे वगैरे दुष्कृत्यांनी जे पांडव अत्यंत क्रुद्ध झाले होते, त्यांना निमित्त करून व इतर जे जे राजे दोन्ही पक्षांकडून युद्धासाठी जमले होते त्यांना त्या ईश्वराने मारविले व पृथ्वीचा भार हरण केला. याचे सविस्तर वर्णन एकनाथ महाराजांनी आपल्या ओवींमध्ये दिलेले आहे. ते आपण आता पाहूया. त्याचिया परमचरित्रा तुझ सांगेन परप पवित्रा परी निजबोधाचा खरा या अवतारी पुरा पवाडा केला एकादशाच्या तात्पर्यार्थी संक्षेपे विस्तरे मुक्ती बोललीसे आद्यंती परमार्थस्थिती निजबोधे तेथे नारदे वासुदेवा प्रती संवादू निमी जायंती सांगितली कथा संगती संक्षेपस्थिती या नाम तेची उद्धवाची परमप्रीती नाना दृष्टांचे उपपत्ती स्वमुखे बोलिला श्रीपती ते कथा निश्चिती सविस्तर दशमी निरोध लक्षण मागा केलं निरूपण जेथे धराभार अधर्मजन निर्दाळी श्रीकृष्ण नाना युक्ती ज्याचेनी अधर्म भारे क्षिती सदा आक्रंदत होती जिच्या साह्या लागे श्रीपती पूर्ण ब्रह्मस्थिती अवतरला दुष्ट दैत्य आणि दानव धराभार राजे सर्व वदिता झाला श्रीकृष्ण देव तो गत कथाभाव शुक सांगे. अर्थात त्या श्रीकृष्णाचे उत्तम व पवित्र चरित्र मी तुला सांगणार आहे. त्याने या अवतारामध्ये आत्मबोधाचा पूर्ण विस्तार केला आहे, यात संशय नाही. 11व्या अध्यायाच्या तात्पर्यात असे दिसते की प्रथम व शेवटी संक्षेपाने परमोच्च मोक्षस्थितीचेच वर्णन केले आहे. यात निमी आणि जायंत यांच्या संवादाच्या माध्यमातून नारदाने वासुदेवाला जे सांगितले ते थोडक्यात आत्मस्थितीचे मोक्षाचेच वर्णन आहे. उद्धवावर श्रीकृष्णाचे प्रेम असल्यामुळे त्याने अनेक दृष्टांतांनी व स्वतःचे ज्ञान म्हणून जे सांगितले ते वर्णन मोक्षस्थितीचेच आहे व ते विस्तृत आहे. दशम स्कंदाच्या पूर्वी पुराणाचे जे निरोध लक्षण असते ते सांगितले. त्या श्रीकृष्णाने अधार्मिक लोकांचा संहार केला आणि पृथ्वीचा भार कमी केला याचे सर्व वर्णन आले आहे. पृथ्वी दैत्यांच्या व अधर्माच्या भाराने त्रस्त झाली होती व ती आक्रोश करीत होती. तिच्या सहाय्यासाठी विष्णूने आपल्या पूर्ण ब्रह्मस्थितीसह अवतार घेतला. साऱ्या पृथ्वीवर दुष्ट दैत्य राजे व दानव माजले होते. श्रीकृष्णाने त्यांचा वध केला. ही पूर्वकथा शुकमुनींनी सांगितली. पूर्ण ब्रह्म स्वये श्रीकृष्ण बळी बळी राम लोकरमण निधडे यादव मिळवून जाण
दैत्य निर्दळन श्रीकृष्णे केले. जे यादवासी न येत वधी, तेथे श्रीकृष्ण करी बुद्धी. सखे स्वजन स्वगोत्रामधी, कलह उत्पादी अतिघोर. उतरल्या धरा भार, कलह मिसे शारंगधर. मारवी कौरव भार, पांडुकुमर क्षोभुवनी. दुष्ट अकर्मी अतिघोर, ज्याची सेना धरा भार. हे पदार्थ करावया एकत्र, कलहाचे सूत्र उपजवी कृष्णा. येणे श्रीकृष्ण संकल्पोद्देशे, हो सरले कपट फासे. तेणे कपटे बांधून कैसे, वधवी अनायासे कौरव भार. अर्थात स्वतः श्रीकृष्ण पूर्ण ब्रह्म होता. बळीराम मोठा बलशाली होता व तो लोकांचे प्रिय करून त्यांना आनंद देणारा होता. त्यांनी शूर यादव सेना जमवून दैत्यांचे निर्दालन केले. ज्या यादवांना इतर कोणीही मारू शकत नव्हते, त्यांच्या बाबतीत श्रीकृष्णाने एक मोठी युक्ती केली. त्याने मित्र, आप्त व स्वतःच्याच गोत्रातील यादव यांच्यामध्ये आपापसात फार घोर असा कलह उत्पन्न केला. आधी त्याने भूमीचा भार उतरवण्यासाठी कलहाचे निमित्त करून व पांडवांना प्रक्षुब्ध करून कौरवांचा वध घडवून आणला. जे दुष्कृत्य करणारे होते, ज्यांचे सैन्य म्हणजे नुसता भूमीला भार झाला होता, त्यांना परस्परांचा वध करण्यासाठी एकत्र आणण्याकरता श्रीकृष्णाने कलहाचे कारण उत्पन्न केले. श्रीकृष्णाच्या या मूळ संकल्पाप्रमाणे द्यूत खेळताना कपटाचे फासे तयार केले गेले. त्याने कपटाने पुढे कौरवांचा समग्र नाश झाला. भूभार राजपृतनाय दुभीर निरस्य कुप्ते, स्वबाहुभीर चिंतयद प्रमेय. मने अवनेर्ननु गतोप्यगतं, हि भार यत्यादवंकुलमहो हविषहमास्ते. अर्थात यादवांकडून असा संहार घडवून आणल्यावर त्या स्वतःचे संरक्षण लाभलेल्या यादवांना पाहून त्या अचिंत्य शक्तीच्या श्रीकृष्णाने विचार केला, जरी पृथ्वीचा भार गेला तरी जे जिंकण्यास अशक्य असे यादव आहेत, त्यांचे हे प्रचंड कुळ अजून तसेच आहे. जगी द्यूत खेळीचे दुष्टे, तेही आरंभिले कपटे. धर्मावरी फासे खोटे, घालिती हटे दुर्बुद्धी. भाळे भोळे अज्ञानजनी, तेही गांजिती ना धर्मपत्नी. ते साचची धर्माची मानिनी, आणली बांधोनी सभे माझी. दुःशासने धारिले वेणीकच, तेणेची वाढिली कचकच. ते कर्म त्याचे त्यासीच, भवले साच त्या भवते. वनी कोणी कोणा नागवी, तो नागोवा राजा आणवी. सभेसी राजा उगाणवी, ते मृत्यूची पदवी मस्तका आली. अन्याय वीण नागवी रावो, तै धावणिया धावे देवो. द्रौपदी वस्त्र हरण पहा हो, हा मुख्य अन्याऊ कौरवा. अग्निदाने गरदाने, धनदारा अपहारणे. घाला घालुणी मारणे, शास्त्र पाणी होणे वदार्थ. अवज्ञा आणि हेळन, दुरुक्तीचे धर्मछळन. हेची निमित्तासी कारण, केले संपूर्ण श्रीकृष्णे. पतिव्रतेचे वस्त्रहरण, तेने तत्काळ पावे मरण. हेची कलहाचे कारण, कुळ निर्दळन येणे कर्मे. ऐसा जो धर्माचा विरोधी, त्यासी देव अवश्यवधी. या लागी पांडवाची ये बुद्धी, अत्युग्र त्रिशुद्धी उपजवी कोपो. भूभार हरण चरित्र, सखे स्वजन सरुद स्वगोत्र. शास्त्र विवेकी अतिपवित्र, त्या माझी विचित्र उपजवी कलहो. धराभार हरावया गोविंदू, कळवळियाचे सखे बंधू. करविला तेथ गोत्रवधू, साय सबंधू राजभारेसी. ऐसे पक्षपाती राजे अपार, अमित सेना धराभार. मारविले अधर्म कर, मिशांतर कलहाचे. पृथ्वीचे अधर्म सेना संभार, शोध शोधुनी राजे मारिले अपार. तरी उतरला धराभार, हे शारंगधर न मानिची. अर्थात
आधी द्यूत खेळणे हे दुष्टांचेच काम असते. तेही त्याने कपटानेच सुरू केले. त्या दुर्बुद्धी कौरवांनी धर्माशी द्यूत खेळताना खोटे पासे वापरले. जे समाजात बालबुद्धीचे भोळे लोक असतात, ते सुद्धा आपल्या धर्मपत्नीला छळत नाहीत. पण धर्माने तिथे आपली सन्माननीय धर्मपत्नी द्रौपदी सभेत बांधून आणली. दुःशासनाने तिच्या वेणीचे केस धरले. त्यामुळेच पुढे फार कलह माजला. त्याचे कर्म त्यालाच भोवले. वनात जर कोणी कोणाला लुटले तर त्या चोराला राजा पकडतो व दंड करतो. इथे तर प्रत्यक्ष राजाच भर सभेत दुसऱ्यांना द्यूतात लुटणारा निघाला. त्यामुळेच प्रत्यक्ष मृत्यूलाच बोलवून आणल्यासारखे झाले. अन्याय नसताना दुःशासनाने जो प्रकार द्रौपदीच्या बाबतीत केला, त्यावेळी देव धावून तिच्या मदतीला आला. कौरवांकडून जो मुख्य अन्याय झाला तो म्हणजे द्रौपदीचे वस्त्रहरण हाच होय. आग लावणे, विष घालणे, द्रव्याचा व स्त्रियांचा अपहार करणे, घाला घालून मारणे, शस्त्र उगारणे, अवज्ञा करणे, उपहास करणे, दुरुक्ती करणे, धर्मशील माणसांचा छळ करणे, ही पापे कौरवांनी केली व हेच निमित्त करून कृष्णाने युद्ध घडवून आणले. पतिव्रता स्त्रीचे वस्त्र ओढले, ह्या कृत्यानेच कलह माजला आणि ह्याच कर्माने साऱ्या कुळाचा नाश झाला. असा जो धर्माला विरोध करणारा असतो, त्याचा देव नक्की वध करतो. यासाठीच त्यांनी पांडवांच्या मनात भयंकर क्रोध उत्पन्न केला. हेतू होता दुष्ट माणसांचा जो भार पृथ्वीला झाला होता तो कमी करण्याचा. त्यासाठी त्याने मित्र, आप्त, सहृद, सगोत्र, शास्त्रविवेकी व पवित्र आचरणाचे लोक यांच्यात कलह उत्पन्न केला. पृथ्वीचा भार उतरवण्यासाठी त्या गोविंदाने अशा लोकात कलह माजवला की ज्यांना एकमेकांविषयी जिव्हाळा होता. त्यांच्या सहाय्यार्थ आलेल्या राजांच्या सैन्यासह सर्वांचा त्याने नाश करविला. कलहाचे मिश करून त्याने इतर अधार्मिक असंख्य राजांना त्यांच्या सेनेसह नष्ट केले. पृथ्वीवर अधर्म करणारे राजे व त्यांच्या सेना यांचा शोध घेऊन इतक्या नष्ट केल्या की त्यांची गणतीच कोणाला करता आली नाही. तरीही पृथ्वीचा भार कमी झाला असे काही कृष्णाला वाटेना. नैवान्यत परिभवस्य भवेत् कथम चिन्मत संश्रयस्य विभवो नस्य नित्यम् अंतकलिमयदुकुलस्य विधाय वेणुस्तंभस्य वनिमिव शांतमुपेमि धाम. अर्थात माझा आश्रय नेहमीच मिळत असल्यामुळे हा जो यादव समुदाय फार उद्दाम झाला आहे, तेव्हा वेळूच्या झाडांमध्ये घर्षणाने आग लागली की त्या वनाला जाळून ती शांत होते. त्याप्रमाणेच या यदुकुळात अंतर्गत कलह उत्पन्न करून मी माझ्या मूळ निवासस्थानात जाणार, असे श्रीकृष्णाने ठरवले. यादव करुणी अतुर्बळ नाना दुष्ट दमिले सकळ परी यादव झाले अतिप्रबळ हे न मनीच केवळ श्रीकृष्ण नवता यादवांचे निदान नूतरे धराभार संपूर्ण ऐसे मानिता जाहाला श्रीकृष्ण कुल निर्दळन तो चिंती अग्नी कर्पूर खाऊनी वाढे कापुरांती अग्निही उडे तैसे यादवांचे अतिगाढे आले रोकडे निदान केळी फळे तव वाढे वाढी फळपाके माळी झाड तोडी तैशी यादव कुळांची शिख गाढी चढे रोकडी मरणार्थ फळपरिपाके परमळी ते घेऊन जाय माळी तैशी स्वकुळ फळे वनमाळी न्यावया तत्काळी स्वये इच्छी अनंत बाहू प्रतापे यादव वाढवले श्रीकृष्ण कृपे तोची निधाना चेनी संकल्पे काळरूपे क्षोभला अतुर्बळ अतिप्रबळ वाढले जे यादव कुळ ते वीर देखोनी सकळ असह्य केवळ श्रीकृष्णासी मज गेलिया निजधामा हेची प्रवर्ततील अधर्मा श्रीयोन्नत अतिगर्व महिमा मुख्य अकर्मा निज हेतू हे मदवळे अतिप्रबळ अतिरथी झाले सकळ यासी अप्रतिम दिग्मंडळ याते दमिता केवल मी एकू
हे नाटोपती इंद्रादी देवा, दैत्य राक्षसा का दानवा, शेखी निर्दळावया यादवा, मागुते मज केव्हा पडेल येणे. तरी आताची आपुले दिठी, कुळ बांधू काळ गाठी, ऐसा विचार जगजेठी, निश्चयो पोटी दृढ केला. यदुवंश वंश जाळी, वाढली श्रीकृष्ण कृपा जळी, तेथे अवकृपेची इंगळी, ऋषी शापमेळी कपटे पडली. ते मुळी पेटली श्रीकृष्ण संकल्पे, धडाडली ब्रह्मशापे, ते स्वजन विरोध रूपे, काळाग्निकोपे नाशिल. अर्थात यादवांना त्याने खूप बलिष्ठ केले व नाना दुष्ट राजांना नष्ट केले. पण यादवच जास्त दुर्दम्य झाले. श्रीकृष्णाला हे मान्य झाले नाही. यादव नसते तर धरेचा भार उतरला नसता हे कृष्ण ओळखून होता व तो यादवांच्या कुळाचाही नाश कसा करावा याचा विचार करू लागला. कापूर जाळून अग्नी वाढतो व कापूर संपला की अग्नीही विझून जातो. यादवांनी सर्वांचा संहार केला तेव्हा त्यांच्या बाबतीतही अशीच वेळ येऊन ठेपली. केळीला घड येईपर्यंत केळ वाढते व घड लागला की माळी ते झाड कापून टाकतो. त्याचप्रमाणे यादवांची भरपूर संख्या वाढली की तिचा शेवट मरणातच होणार. फळ पिकले व त्याचा गंध पसरला की माळी ते फळ काढून घेतो. त्याप्रमाणे आपल्या कुळातील फळे आपणच घेऊन जावे असे श्रीकृष्णाने ठरवले. श्रीकृष्णाच्या कृपेने यादव हे फार बलिष्ठ झाले होते. तोच त्यांच्या नाशाचा संकल्प करणारा श्रीकृष्ण जणू क्षुब्ध झालेला काळच होता. यादवांच्या कुळाला आता कोणी शास्त्रा उरलेलं नाही आणि ते फारच गर्विष्ठ उन्मत्त झाले. ती स्थिती श्रीकृष्णाला असह्य झाली. मी माझ्या निजधामास गेलो की हेच यादव अधर्मास प्रवृत्त होतील, कारण संपत्तीचा मद व आत्यंतिक गर्व यांमुळेच माणसाची प्रवृत्ती कुकर्माकडे वळते. हे तर माझ्या पाठिंब्यामुळे अतिशय प्रबळ झाले आहेत. सारेच अतिरथी. यांचा पाडाव दुसरा कोणी करू शकत नाही. यांचा दमन करणारा मीच एकटा आहे. हे इंद्रादी देवांना, दैत्यांना व राक्षसांना आटोपणार नाहीत व यांचे निर्दालन करण्यास मलाच पुन्हा अवतार घेऊन यावे लागेल. त्यापेक्षा आत्ताच माझ्या देखत आपल्या यादव कुळाची व काळाची गाठ घालून द्यावी असा विचार त्या जगजेठी श्रीकृष्णाने निश्चित ठरवला. यदुवंशरूपी बांबूचे वन श्रीकृष्णाच्याच कृपारूपी पाण्याने वाढले होते. त्यात कपटाचे निमित्त होऊन व ऋषीशापाची इंगळी पडली. ती ठिणगी श्रीकृष्णाच्या संकल्पाने ब्राह्मणांच्या शापाने धडाडली आणि आपापसातील कलहाच्या रूपातील महाभयंकर अग्नीने कुळाचा नाश केला.